The another important metal in electrical engineering is a nickel. Nickel is a silvery white lustrous metal with a slight golden shade. निकेल हा सिल्वरसारखा लस्थरियस मेटल आहे आणि थोडंसं त्याला गोल्डन शेड असेल. निकेल इज हार्ड अँड डक्टाईल मटेरियल. निकेल इज अ व्हेरी हार्ड मटेरियल. इफ यू सी द टीन आणि लेड हे सॉफ्ट मटेरियल आहे, पण त्याच्या विरुद्ध निकेल इज हार्ड मटेरियल and it is a ductile material, so we can draw the fine wire from the nickel material. It is hard, malleable, ductile and has a very relatively high electrical and thermal conductivity. So the nickel also have the high electrical conductivity as well as high thermal conductivity. म्हणजे तो less resistance, having less resistance and it dissipate the more heat, more thermal conductivity. It has a very high compressive strength. म्हणजे तो जास्त मेकॅनिकल स्ट्रेंथ घेऊ शकेल. इफ यू सी द लेड किंवा टीन हे सॉफ्ट मटेरियल आहे. द मेकॅनिकल प्रॉपर्टीज आर द पुअर, बट इन कॉन्ट्रास्ट विथ दीज टू मटेरियल, निकेल इज अ व्हेरी हार्ड मटेरियल. इट कॅन टेक हाय फोर्स, हाय मेकॅनिकल स्ट्रेस. निकेल is slowly oxidized by air at room temperature and is considered as a corrosion resistance. निकेल एअरमध्ये ठेवल्यानंतर थोडासा ऑक्सिडाईज होतो, पण हा स्लोली ऑक्सिडाईज होतो आणि नॉर्मली इट इज कन्सिडर्ड ॲज करोजन रेजिस्टन्स. हिस्टॉरिकली it has been used for plating iron and brass, coating chemical equipments, and manufacturing of certain alloys that retain a high silvery polish, such as German silver. सो बेसिकली पूर्वी हा निकेल कोटिंग मटेरियल म्हणून वापरायचं. म्हणजे ज्याला आपल्याला सिल्वर पॉलिश पाहिजे ह्याच्यासाठी निकेल हा निकेलचं प्लेटिंग करायचं. सो बेसिकली इट इज यूज ॲज अ सिल्वरी पॉलिश मेटल किंवा it can be used as a plating material like in German silver. Even today, nickel used for corrosion resistance nickel plating. एक आयर्न घेतलं त्याच्यावर हे निकल प्लेटिंग करतात. कशासाठी? इट ॲक्ट ॲज अ करोजन रेजिस्टन्स फॉर दॅट मेटल. निकेल इज one of 4 elements. The other 3 elements are iron, cobalt, and gadolinium that are ferromagnetic at approximately at room temperature. म्हणजे अपार्ट फ्रॉम निकेल सोडून अजून 3 मटेरियल, टोटल 4 मटेरियल. कुठले कुठले? निकेल, आयर्न, कोबाल्ट अँड गॅडोलिनियम आर दी फेरोमॅग्नेटिक मटेरियल. फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय? दॅट कॅन बी इझिली मॅग्नेटाईज. ज्याच्यामधून फ्लक्स इझिली क्रिएट करता येईल, पास करता येईल, अशा मटेरियलला म्हणायचं फेरोमॅग्नेटिक मटेरियल. सो 4 इम्पॉर्टंट फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आर हे दिलेले आणि त्याच्यापैकी एक निकेल आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल अल्निको. अल्निको इज अलॉय ऑफ ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. अल्निको इज अन एक्झाम्पल ऑफ परमनंट मॅग्नेट बेस्ड ऑन निकेल. म्हणजे निकेलचा वापर करून परमनंट मॅग्नेट करण्यासाठी हे अल्निको वापरतात. त्याच्यामधला एक पार्ट आहे निकेल. द मेटल इज व्हॅल्युएबल ॲज इट इज यूज इन डिफरंट अलॉईज. फॉर एक्झाम्पल इन स्टेनलेस स्टील. म्हणजे निकेल हा स्टेनलेस स्टीलमध्ये सुद्धा वापरतात. निकेल ऑल्सो यूज्ड इन बॅटरी सेक्टर इन्क्लुडिंग दोज इन इलेक्ट्रिकल व्हेकल्स. निकेलच्या बॅटऱ्यासुद्धा तयार करतात. Its Curie temperature is 355 degree centigrade. Curie temperature म्हणजे काय? द फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं टेम्परेचर वाढत गेलं तर काय होतं? एका पर्टिक्युलर टेम्परेचरला इट लूजेस ऑल इट्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी. इट बिकम
नॉन फेरोमॅग्नेटिक मटेरियल. फॉर एक्झाम्पल, म्हणजे जसं जसं मटेरियलचं टेम्परेचर वाढेल त्याप्रमाणे त्याच्या फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज कमी कमी होत जातात आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरला त्या सगळ्या नाहीशा होतात आणि त्याला म्हणायचं क्युरी टेम्परेचर. सो क्युरी टेम्परेचर म्हणजे काय? ॲट विच ऑल फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ दॅट मटेरियल व्हॅनिशेस. आणि इन केस ऑफ निकेल हे टेम्परेचर किती आहे? 355 डिग्री सेंटीग्रेड. The melting point of nickel is very high. It is equal to 1455 degrees centigrade. Density is also high. It is nearly equal to the copper. It is equal to 8.908 grams per centimeter cube. Electrical resistivity somewhat higher than the, if you compare aluminum and silver, it is 69.3 nanometer. Owing to its high resistance to corrosion in water or air, pure nickel is used as protective coating. म्हणजे निकेल कसं आहे, इट इज करोजन अगेन्स्ट वॉटर अँड एअर. देअरफॉर प्युअर निकेल जो असेल इट कॅन यूज ॲज ए प्रोटेक्टिंग कवर फॉर अदर मेटल, फॉर एक्झाम्पल आयर्न. निकेल इज यूज्ड ॲज कन्स्टिट्युएंट ऑफ अलॉय नायक्रोम ॲज अ रेजिस्टन्स ऑर हिटिंग वायर. तुम्ही ऐकलं असेल नायक्रोमची वायर. नायक्रोमची वायर कशासाठी वापरतात? इट इज यूज ॲज हिटिंग एलिमेंट. वेन यू पास द करंट थ्रू द नायक्रोम वायर it heats up and produces the heats. So therefore nichrome wire used as heating element. Nichrome also used in permalloy like Alnico that we have seen. Alnico magnet, stainless steel, nickel, silver, etc. In case of battery, the nickel is the key part of several rechargeable battery systems used in electronics. These are also used in power tools, in the transport and emergency power supply. म्हणजे हे जो निकेलवर बॅटरी असेल ती कुठली बॅटरी असेल? द मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन इज निकेल मेटल हायड्राईड बॅटरी, NiMH. ह्या बॅटऱ्या कुठं कुठं वापरतात? यूज्ड इन पॉवर टूल्स, इन इलेक्ट्रॉनिक्स, इन द ट्रान्सपोर्ट, इमर्जन्सी पॉवर सप्लाय ॲज वेल. सो निकेलच्या जो बॅटरी असेल दीज आर यूज्ड इन the power sector. Nickel is a generally magnetostrictive material, meaning that in the presence of magnetic field, the material undergoes a small change in length. So nickel हे कसलं मटेरियल आहे? It is also having the property of magnetostrictive. म्हणजे हे मटेरियल जर मॅग्नेटिक फील्डमध्ये आलं की त्याच्या फिजिकल डायमेन्शन चेंज होतात, त्याची लांबी वाढते किंवा कमी होते. सो इन केस ऑफ निकेल, वेन यू पुट दिस मटेरियल इन मॅग्नेटिक मटेरियल इट बिकम्स कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्याचं लेंथ कमी होते. आपल्याला माहिती आहे वेन यू हीट्स ऑफ द मटेरियल, एखाद्या मटेरियलचं गरम केलं त्याची लेंथ वाढते. बट इन केस ऑफ सम मटेरियल वेन यू पुट इन मॅग्नेटिक फील्ड त्याची लेंथ वाढू शकते किंवा कमी होते. पण इन केस ऑफ निकेल वेन यू पुट इन मॅग्नेटिक फील्ड त्याची लेंथ कमी होते आणि त्या प्रॉपर्टी म्हणायचं मॅग्नेटोस्ट्रिक्टिव्ह प्रॉपर्टी. निकेल इज यूज्ड इन कास्ट आयर्न अँड स्टील टू इन्क्रीज इट्स टेन्साईल स्ट्रेंथ अँड टफनेस. मग निकेल जर हे स्टीलमध्ये आणि कास्ट आयर्नमध्ये ॲडिशन केलं तर दॅट इन्क्रीज द मेकॅनिकल प्रॉपर्टी. इट इन्क्रीजेस द टेन्साईल स्ट्रेंथ as well as it becomes more it will have the more toughness, it becomes hard. Nickel also used as electrodes of sparking plugs as well as in thermocouples. टू व्हीलरला किंवा फोर व्हीलरला स्पार्किंग प्लग्स असतात, त्या स्पार्किंग प्लगच्या इलेक्ट्रोड जो असतात त्या निकेलपासून तयार केलेले असतात. सिमिलरली इन केस ऑफ थर्मोकपल म्हणजे काय? वेन यू जॉईन द टू मेटल्स and they can induce the voltage. When you put these thermocouples at different temperature, they produces the voltage. So thermocouple is basically the joining of the two metals and they kept at different temperatures. So nickel also used in making the thermocouples.